संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याने संतोष देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली। त्याच्याबरोबर जयराम चाटे आणि महेश केदार या दोन आरोपींनी सुद्धा संतोष देशमुख यांची अपहरण करून खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिलेली आहे। खरं तर काल बीडच्या न्यायालयामध्ये संतोष देशमुख खटल्या प्रकरणाची सुनावणी झालेली होती। यावेळेस वाल्मिक कराडचे वकील उपस्थित होते आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारकडून जे बाजू लढवत आहेत ते उज्ज्वल निकम सुद्धा तिथे उपस्थित होते। दोन्ही वकिलांमध्ये सुद्धा युक्तिवाद झालेला होता आणि त्यानंतर संतोष देशमुख यांच्या मर्डर प्रकरणातल्या 3 आरोपींनी पोलिसांच्या समोर की आम्हीच अपहरण करून संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुली दिलेली आहे असं म्हटलंय। त्यामुळे त्या प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय। उज्ज्वल निकम यांनी जेव्हापासून देशमुख हत्या प्रकरणाची कमान त्यांच्या खांद्यावर घेतली किंवा ते बाजू लढवत आहेत त्यानंतर सुद्धा आता ही बदलती परिस्थिती या केसमध्ये पाहायला मिळत आहे। खरं तर सुदर्शन घुले हा या प्रकरणातला मास्टरमाइंड म्हणवला जात होता, तो म्होरक्या आहे असं सुद्धा पोलिसांचं म्हणणं आहे। चार्जशीटमध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी समोर आलेल्या होत्या। जयराम चाटे आणि महेश केदार हे सुद्धा या केसमधले प्रमुख आरोपी म्हणूयात किंवा महत्त्वाचे आरोपी आहेत। आता या 3 आरोपींनी जी हत्येची कबुली दिलेली आहे त्यानंतर आता बाकीच्या आरोपींचा नेमका रोल काय होता हे सुद्धा आपल्याला पुढच्या काही काळामध्ये कळणार आहे। पण ज्या वेळेला बीड न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती त्यावेळेला उज्ज्वल निकम यांनी या सगळ्या घटनाक्रमाचा तारीख, वेळ आणि सगळा थरार जो आहे तो कोर्टामध्ये सांगितलेला आहे आणि त्या सगळ्या युक्तिवादाला, उज्ज्वल निकम यांच्या युक्तिवादाला वाल्मिक कराडाच्या वकिलांनी सुद्धा काउंटर केलेलं आहे। या सगळ्या घटनाक्रमाचा आपल्याला सगळा थरार जाणून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला ज्या वेळेला सुनावणी सुरू झाली, मी हे कधी सांगतोय की ज्या वेळेला काल म्हणजेच मंगळवारी बीडच्या न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि त्यानंतर या 3 आरोपींनी संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुली दिलेली आहे, म्हणजे या केसमध्ये नक्कीच काहीतरी घडतंय। सुनावणी ज्या वेळेला सुरू झालेली होती त्यावेळेला वाल्मिक कराड आणि त्याचा वकील विकास खाडे हा कोर्टामध्ये हजर झालेला होता आणि आरोपींची जी आहे व्हीसीद्वारे हजेरी लावण्यात आलेली होती आणि जज आणि वकिलांच्या समोर आरोपींची ओळख करून देण्यात आली। ओळख परेड जी आहे ती करण्यात आली आणि त्यावेळी डिजिटल पुराव्यासोबत पोलिसांना आतापर्यंत जे पुरावे या प्रकरणामध्ये सापडलेले आहे ते मिळवण्यासाठी वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी नवा अर्ज केलेला आहे आणि या सगळ्या घटनेमध्ये जे सीडीआर हाती लागले त्याची सुद्धा मागणी सुरुवातीला करण्यात आली आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची बाजू लढवण्यासाठी उज्ज्वल निकम हे बोलण्यासाठी उभे राहिले, युक्तिवाद करण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी पहिलीच मागणी केली की ही केस आता पुन्हा ओपन करण्याची गरज आहे। मुंबईमध्ये ज्या पद्धतीने 26/11चा जो हल्ला झाला होता ती केस जी त्याचा संदर्भ त्यांनी दिला आणि त्यावेळेला खंडणी प्रकरण, मारहाण आणि हत्या या सगळ्या प्रकरणाचे जे घटनाक्रम आहे त्यांनी ते 32 मिनिटं मांडले। त्या 32 मिनिटांमध्ये त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा होता की जी आवादा कंपनी आहे या आवादा कंपनीचं 32 एकर परिसरामध्ये मसाजोगमध्ये ते शिवारात त्यांनी गोडाऊन केलंय। सुनील शिंदे प्रोजेक्ट मॅनेजर होते आणि शिवाजी तोपटे हे त्या कंपनीचे भूसंपादन अधिकारी होते। म्हणजे त्यांनी या सगळ्या युक्तिवादाच्या आधीची पार्श्वभूमी सांगितली आणि त्यानंतर त्यांनी एकामागून एक घटनाक्रम सांगितले। त्यातला पहिला घटनाक्रम होता 8 ऑक्टोबर पासून खंडणी प्रकरणाला सुरुवात झाली। परई येथे जगमित्र कार्यालयात विष्णू चाटे, वाल्मिक कराड यांच्यासोबत कंपनीचे अधिकारी शिवाजी तोपटे यांची बैठक झाली। संध्याकाळची 7 वाजची वेळ होती। वाल्मिक कराडाने 2 कोटीची खंडणीची मागणी करून काम थांबवा असं सांगितलं। आता त्या ठिकाणचे टॉवर लोकेशन आणि सीडीआर पुरावे सुद्धा पोलिसांना मिळालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आता दुसरी तारीख होती 9 ऑक्टोबर 2024। तोपटे यांनी आवादा कंपनीचे उपाध्यक्ष अल्ताफ तांबोळी यांना फोनवरून 2 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती दिली व पोलिसांना तक्रार द्यावी अशी विचारणा केली। त्यावेळी अल्ताफ तांबोळी यांनी तक्रार देऊ नका असं सांगितलं। त्यामुळे या घटनेचा FIR दाखल झाला नाही किंवा पोलिसांकडे या घटनेची तक्रार गेली नाही। पुढची तारीख होती 26 नोव्हेंबर 2024 जिथे सुदर्शन घुले हा गँगचा प्रमुख आहे, तो कराडचा निकटवर्ती आहे। 11:30 वाजता तो साईटवर पोहोचला होता। शिवाजी तोपटे याला त्याने धमकी दिली, कराडची मागणी पूर्ण न केल्यास काम थांबवा असं त्याने सांगितलं। म्हणजेच हा वाल्मिक कराडने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलेला मेसेज होता असं सुद्धा उज्ज्वल निकम यांचं म्हणणं आहे। 29 नोव्हेंबर 2024 सकाळी 11:30 वाजता वाल्मिक कराड हा विष्णू चाटेच्या मोबाईलवरून सुनील शिंदे यांना फोन केला। घुलेने सांगितलं आहे त्या पद्धतीत काम बंद करा अन्यथा कंपनी बंद करा। यावेळी सुनील शिंदे यांनी आपला फोन स्पीकरवर ठेवला आणि तो फोन शिवाजी तोपटे हे ऐकत होते। तोपटे यांनी वाल्मिक कराडचा आवाज ओळखला, त्याच्या आवाजाच्या नमुन्याचे पुरावे सुद्धा आता पोलिसांनी घेतलेले आहेत। शिवाय सुनील शिंदे यांनी हा कॉल रेकॉर्ड सुद्धा केला होता असं सुद्धा युक्तिवाद येथे निकमांनी केलाय। पुढची तारीख होती 29 तारखेला ज्यावेळेला सुदर्शन घुले हा कार्यालयात गेला होता, कराड यांना भेटला, त्याची मागणी पूर्ण करा असं तो ज्या अधिकाऱ्यांना म्हणत होता त्याचा
कॉल CDR जो आहे तो सुद्धा रेकॉर्डर घेण्यात यावा असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ज्या ज्या वेळेला आरोपींनी म्हणजे सुदर्शन घुले असतील, महेश केदार असतील, जयराम चाटे असतील, वाल्मिक कराड असतील किंवा त्यांच्याशी संबंधित जे लोकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केले किंवा यांच्या व्यतिरिक्त त्यांना कोणाकोणाचे फोन आले, या सगळ्या प्रकरणाचे CCTV फुटेज, टॉवर लोकेशन आणि पुरावे हे पोलिसांना मिळाल्याचं उज्ज्वल निकम यांचं म्हणणं आहे. पुढची तारीख होती 6 डिसेंबर, म्हणजेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 3 दिवसांआधी 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झालेली होती. आणि 6 डिसेंबरला उज्ज्वल निकम काय म्हणतायत की सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि त्यांच्यासोबतचे काही लोक हे 12:30 वाजता मस्साजोगमध्ये आवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांनी सुरक्षा रक्षकाला शिवेगाळ केली, मारहाण केली. त्यावेळेस शिवाजी थोपटे तिथून बाहेर आले आणि सुदर्शन घुलेने 2 कोटींची मागणी जी आमची खंडणीची आहे ती पूर्ण करा असं म्हणत कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत वाद घातला. आणि त्याच वेळेला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख तिथं गोंधळ होत असल्यामुळे तिथं आले. त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर तिथेही वाद झाला आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते सगळं त्याच्यानंतरचे व्हिडिओ व्हायरल झाले ते सुद्धा आता समोर आलेलं आहे. आणि या प्रकरणाची माहिती ज्यावेळेस पोलिसांना कळली की संतोष देशमुख यांना सुदर्शन घुलेने धमकी दिली आहे, त्यावेळेस पोलीस तिथे गेले आणि सुदर्शन घुले याच्यासोबतचे जे लोक होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण प्रत्यक्ष अटक जी आहे ती 7 डिसेंबर रोजी पहाटेची दाखवण्यात आलेली होती. म्हणजे बीड पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं नव्हतं असं सुद्धा उज्ज्वल निकम यांनी न्यायालयामध्ये नमूद केलेलं आहे. आता पुढची तारीख होती 7 डिसेंबरची. 7 डिसेंबरला रात्री 8 वाजता वाल्मिक कराड याला सुदर्शन घुलेने फोन केला व घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली की मसाजोगमध्ये त्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे संतोष देशमुख आले होते, आमच्यासोबत काय घडलं सगळा काही घटनाक्रम हा वाल्मिक कराडला सुदर्शन घुलेने सांगितलेला होता. यावेळी कराड यांनी अडथळा आणतील त्यांना संपवा असं सांगितलं होतं, अशी कबुली घुले यांनी दिलेली आहे. म्हणजेच वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावरूनच हा मर्डर झाला किंवा पुढच्या सगळ्या घटना घडत गेल्या अशी सुद्धा कबुली सुदर्शन घुले यांनी यापूर्वी दिलेली आहे असं उज्ज्वल निकम हे कोर्टामध्ये सांगतायत. 8 डिसेंबरला म्हणजे हत्येच्या 1 दिवस आधी विष्णू चाटे, सुदर्शन घुले व अन्य एक गोपनीय साक्षीदार असे सर्वजण मांजर सुंबा रोड व नांदूर पाटा येथे तिरंगा हॉटेलवरून रात्री 9च्या सुमारास एकत्रित भेटले. त्यांची बैठक झाली, त्यांनी प्लॅनिंग केली. यावेळी विष्णू चाटे संतापलेला होता, पण ज्यावेळी आरोपींची बैठक झाली त्यावेळी तोपर्यंत वाल्मिक कराडचा मेसेज त्यांना मिळालेला होता की जो समोर येईल त्याला आडवा करा किंवा संपवा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर त्यांनी हत्येचा कट रचला आणि ज्या दिवशी हत्या झाली म्हणजे 30 तारीख 9 डिसेंबरची त्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं. आरोपींनी त्यांना गाडीमध्ये टाकून नेलं. त्यावेळेला बरेच आरोपी तिथे त्या घटनेमध्ये होते आणि त्याच दिवशी संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत. आरोपी हसून हसून त्या हत्येचा आनंद घेत होते. आमचं काही होऊ शकत नाही, आमच्यावर यापूर्वीच्या अनेक केसेस आहेत. आणि अशा पद्धतीने एका दिवसाचा घटनाक्रम सांगत थरार सांगत उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर या सगळ्या प्रकरणाची हकीकत सांगितली आणि कोर्टामध्ये न्यायाधीशांना सुद्धा या प्रकरणाचं गांभीर्य जे आहे ते लक्षात आणून दिलं. आता जे विकास खाडे आहेत, जे वाल्मिक कराड याचे वकील आहेत, त्यांनी उज्ज्वल निकम यांच्यानंतर युक्तिवाद करायला सुरुवात केली. त्यांचे सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे होते की आतापर्यंत जे सांगितलं जातंय की आरोपींचं CDR असेल, लोकेशन असेल किंवा अन्य काही महत्त्वाचे पुरावे असतील, ते पुरावे आम्हाला अजून मिळालेले नाहीये. ते पुरावे आम्हाला तातडीनं देण्यात यावे असे यासाठी आम्ही विनंती अर्ज सुद्धा केलेला आहे असं विकास खाडे यांनी म्हटलेलं होतं. आणि हे सगळे पुरावे कागदपत्र आम्हाला मिळाल्याशिवाय या केसमध्ये पुढे जाता येणार नाही, त्याचं चार्ज फ्रेम करता येणार नाही असं वाल्मिक कराडच्या वकिलांनी सांगितलेलं होतं. यावेळेला जे न्यायाधीश होते बीड जिल्हा न्यायालयाचे त्यांनी तातडीनं त्या विकास खाडे जे वाल्मिक कराडचे वकील त्यांना सगळे कागदपत्र किंवा पुरावे उपलब्ध करून देण्यात यावं असे निर्देश दिले. आणि त्यानंतर आपण म्हणता म्हणून ही केस ओपन करता येणार नाही असं विकास खाडे यांनी उज्ज्वल निकम यांना उत्तर दिलं. आणि त्यांनी यावेळेला गोपालकृष्ण केसचा सुद्धा संदर्भ उज्ज्वल निकम यांच्या समोर दिला आणि 1 तासात संपूर्ण मागणी केलेले कागदपत्र दिले जातील तातडीने असं सुद्धा उज्ज्वल निकम यांनी विकास खाडे यांना सांगितलं. म्हणजे उज्ज्वल निकम यांच्याकडून सुद्धा त्यांना काही गोष्टी दिल्या जातील. कागदपत्र आम्हाला मिळाल्यानंतर आम्हाला अभ्यास करायला वेळ हवाय असं म्हणून विकास खाडे जे वाल्मिक कराडचे वकील आहेत त्यांनी केसच्या पुढच्या तारखेची मागणी केलेली होती, ती सुद्धा न्यायालयाने मान्य केली आणि 10 एप्रिल ही मागणी न्यायालयाने मान्य केलेली आहे. आता हा सगळा घटनाक्रम जर पाहिला तर यामध्ये उज्ज्वल निकम यांनी सगळ्या हत्येचा, अपहरणाचा, कटाचा, षडयंत्राचा सगळा घटनाक्रम सविस्तरपणे न्यायालयासमोर ठेवलेला होता. आणि त्यानंतर महेश केदार, जयराम चाटे आणि सुदर्शन घुले यांनी कोर्टासमोर हत्येची, अपहरणाची आणि सगळ्या त्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे.
त्यामुळं आता या केसमध्ये पुढे काय घडणार, उज्ज्वल निकम या केसची बाजू पुढे कशा पद्धतीने लढवणार आणि महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराडचा या केसमध्ये रोल काय होता तो आता अधिकृतपणे समोर येणार का? कारण युक्तिवादामध्ये सुद्धा त्याचं नाव येत आहे. उज्ज्वल निकम हे सांगतायत की वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावरून संतोष देशमुख यांची हत्या झाली, पण त्याचा गुन्हा तो कबूल करणार का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. या सगळ्या केसबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचे काय मत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.